नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बरे असतात ना, ते आपण तव्यावर भाजणार आहेत मीठ आणि तेल लावून, आणि ते खूप टेस्टी लागतात. आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. फुटाण्यासारखे लागतात ते छान. तर आपण असं लोखंडी तवा ठेवलाय मी काळा. कोणता पण ठेवला चालतो. त्याच्यावर आपण भाजणार आहेत त्यांना. अगदी थोडं तेल टाकायचं आणि भिजवलेले हरभरे रात्री पाण्यात टाकले होते, फुगवलेले ते. याला मीठ टाकायचं. उलट पलट करत राहायचं त्यांना पुन्हा पुन्हा. आता गॅस बंद करून द्यायचं आणि अधेमध्ये टाळत राहायचं त्यांना. सर्व बाजूने ते छान खरपूसून जातात. आता हे चाळत चाळत असे मी 5 मिनिटं झाले. आता शिजून गेलेले आहेत असे चाळवत चाळवत. आता आपल्याला यांना थोडेसे खरपूस करायचे, असे पण खाऊ शकतो आपण, कारण ते छान शिजून गेलेले आहेत असे चाळून चाळून चाळून. आता यांना थोडे खरपूस करायचे, त्याच्यामुळे आपण असं आणखी पुन्हा पुन्हा असं पलटवत राहू त्यांना. आज मंदच ठेवायची. तर मैत्रिणींनो, मी हे जवळजवळ 15 मिनिटं मी असे अलट पलट करून त्यांना अशा पद्धतीने झालेले आहेत ते. तर आपल्याला असे जळके बी लागायला नको इतकेच भाजायचे त्यांना. थोडेसे खरपूस झाले, पण ते पूर्ण नाही, अगदी फुटाण्या इतके तर काही असे कडक नाही लागत ते. अशा पद्धतीने छान झालेले ते, हलके फुलके लागतायत ते असे. तर आपण गॅस बंद करून देऊ आता. म्हणजे शिजण्याची प्रोसेसला 5 मिनिटं लागले, आणि नंतर साधारण 10-12 मिनिटं मी नंतर असे शेकलेले आहेत त्यांना पुन्हा. अशा पद्धतीने झालेले ते. अगदी फुटाण्यासारखे कडक नाही बनणार ते, पण छान टेस्टी लागतात असे. तर आपण असं दुपारच्या वेळेस वगैरे खायला छान असतं हे. फुटाण्यांसारखेच चव लागते त्यांना. अशा पद्धतीने बनलेले ते करून पण छान लागतात खारी चणे. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.